माझं नाव ज्ञानोबा आगरकर. मी आडगावचा रहिवासी. गणेश कृषी सेवा केंद्राला खत न्यायला आलतो. दुकानदार मला 3610 रुपये क्विंटल खत आहे. 3610 रुपये क्विंटल मी खत घेतला. आज कृषी अधिकाऱ्याला गेलो, मला खताचे काय भाव, तर ते म्हणजे 27 रुपये क्विंटल. म्हणून मी गणेश कृषी सेवा केंद्रावर तक्रार नोंद दिलेली की माझ्या हे आगाऊ पैसे घेतले दुकानदाराने, हे म्हणजे वापस द्यावा आणि कायदेशीर कारवाई करावं. ते अधिकारी मला 27 रुपये क्विंटल आहे, मला 3610 रुपये क्विंटल खत दिला. DAP खताचे भाव 2700 रुपये क्विंटल आहे. 3610 रुपये भाव मला दिला आहे गणेश कृषी सेवा केंद्र माजलगाव. आज मी कृषी अधिकाऱ्याला लेखी तक्रार दिली. कृषी अधिकारी म्हणे 27 रुपये भाव आहे आणि याने माझ्याकडून 3610 रुपये भाव घेतला. खताच्या भावामध्ये 25% वाढ झालेली असताना त्यावर घरचं झालं थोडं निवायन धाडं घोडं अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली. सरकारनं एकतर प्रचंड भाव वाढवलेत आणि त्याच्यावर कमी म्हणून की काय हे दुकानदार 2700 रुपये क्विंटलचा DAP त्या ठिकाणी 3600 रुपये क्विंटलनं विकू लागलेले. युरिया 350 रुपये त्या ठिकाणी पोतं विकू लागलेले आहेत. शेतकऱ्याची प्रचंड लूट होत असताना या तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि या राज्याचे कृषी मंत्री, मुख्यमंत्री तिकडं मदमस्त आराम करायला लागलेले आहेत. आज शेतकरी आत्महत्या करत असताना, शेतकऱ्याला देशोधडीला लागत असताना आज शेतकऱ्याला त्या ठिकाणी वेळेवर खत मिळत नाही आणि जे मिळतो त्याला प्रचंड असा चढ्या भावाने त्या ठिकाणी घ्यावा लागतो. माजलगाव तालुक्यात काही शेतकऱ्यांचा तक्रारी होत्या की त्यांना 3600 रुपये क्विंटलनं त्या ठिकाणी DAP घ्यावा लागला. त्याच्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही कृषी विभागाकडे तक्रारी सादर केल्या आणि कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी या दुकानावर कार्यवाही करायला भाग पाडलं. खरं तर माजलगाव तालुक्यामध्ये दत्त कृषी सेवा केंद्र, अजून गणेश कृषी सेवा केंद्र आणि नमन कृषी सेवा केंद्र या 3 दुकानाच्या तक्रारी आल्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं कृषी अधिकारी यांनी या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली आहे आणि या दुकानाच्या दुकानाचं जे काही लायसन आहे ते रद्द करण्याचे प्रस्ताव कृषी अधिकारी यांनी पाठवण्याचे त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. जर कृषी अधिकाऱ्यांनी या दुकानदाराचे परवाने रद्द करण्यासाठी कार्यवाही केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये कृषी ऑफिसला कुलूप ठोकण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष करेल. आपल्या कार्यालयामध्ये माजलगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तक्रार दिल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण सदर दुकानदाराची तपासणी करून जे काही त्रुटी आढळून आल्या त्या त्रुटीच्या अनुषंगाने त्यांचे प्रस्ताव आपण पुढील कारवाईसाठी पाठवणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना त्यांनी खत उपलब्ध नाही असं म्हणून माघारी पाठवल्या होत्या त्या शेतकऱ्यांना आपण त्यांना जागेवरती खत उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना मला एवढं सांगायचं आहे, जर आपल्याला तालुक्यामध्ये कोणत्याही दुकानदारांनी खत देण्यास नकार दिला किंवा चढ्या भावाने विक्री केली असे काही आपल्याला आढळून आल्यास तात्काळ आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय माजलगाव येथे संपर्क करावा आणि लेखी तक्रार द्यावी. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या समक्ष चौकशी करून त्यांचे प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येतील. आपण मागच्या 2025-26मध्ये माजलगाव तालुक्यातील 12 दुकानदार आपण सस्पेंड केले होते. त्यामधील 2 ते 3 दुकानदार 6 महिन्यासाठी आपण सस्पेंड केलेले आहेत. आणि आत्ता मागच्या मेमध्ये आपण 3 दुकानदारांचे लायसन्स सस्पेंड केलेले आहेत. हा खरीप हंगाम 2026 हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही दुकानदाराच्या दबावाला बळी न पडता आपल्याला जर काही भेसळयुक्त खते असतील किंवा खत उपलब्ध होत नसतील तर आपण निसंकोचपणे तालुका कृषी अधिकारी कार्यालय माजलगाव येथे संपर्क करावा. जे काही त्रुटी आढळून आल्या तर त्यांचे प्रस्ताव आपण पुढील कारवाईसाठी पाठवून देणार आहोत वरिष्ठ कार्यालयामध्ये. माझं नाव मुनबिलवार विजय, मी कृषी अधिकारी गुण नियंत्रण तालुका माजलगाव.